तर या संदर्भात पुढे आणखी एक अपडेट येते। कोर्टाची आता प्रत मिळाल्यानंतर कोकाटेंवर कारवाई होणार आहे। विधिमंडळ सूत्रांकडून ही माहिती कळतीये। झी 24 तासला ही मोठी माहिती कळतीये। कोकाटेंविरोधात कोर्टाचा अटकेचे आदेश निघालेले आहेत। आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टाचे हे आदेश गरजेचे आहेत आणि त्यामुळे हे आदेश आता काही वेळामध्ये पोहोचतील असं कळतं आहे। कोर्टाची ही प्रत मिळाल्यानंतर कोकाटेंवर कारवाई होणार आहे। विधिमंडळ सूत्रांकडून झी 24 तासला ही माहिती कळतीये। कोकाटेंविरोधात कोर्टाचे हे अटकेचे आदेश आहेत आणि आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टाचे हे आदेश गरजेचे आहेत। तर एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद काही लाभत नाही असं दिसतंय। मागच्या अधिवेशनात मुंबईतल्या अधिवेशनावेळी कृषी मंत्रीपदावर माणिकराव कोकाटे होते, मात्र रमीचं प्रकरण पुढे आलं होतं। त्यावेळी त्यांना त्यांच्या कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी येते। आता कोकाटेंचं क्रीडा मंत्रीपद सुद्धा धोक्यात आलेलं आहे। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट आता जारी झालेलं आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी आता अटक होईल आणि तातडीनं अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। ओम, अत्यंत महत्त्वाची घडामोड, आता केवळ कोर्टाची प्रत येणं बाकी आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर आता ही वॉरंट जारी झाल्यानंतर कोर्टाची प्रत आल्यानंतर कारवाई होणार आहे। अटकेची काय नेमकी आत्ताचे तपशील आहे? कोकाटेंना मंत्रिपद लाभत नाही असं दिसतंय। निश्चित स्वरूपात कोकाटे जेव्हापासून राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आले तेव्हापासूनच ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सातत्याने अडकत आले। शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेलं विधान असेल किंवा नुकसान भरपाईच्या संदर्भात केलेलं असेल, या सगळ्या गोष्टीतून कोकाटे आणि वाद हे समीकरण अगदी सुरुवातीपासून सुरू झालं होतं। याच सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आणखीन एका प्रकरणात कोकाटे आता प्रचंड अडचणीत आल्याचं दिसतंय। कोर्टाकडनं त्यांना थेट अटक करण्यात यावी या पद्धतीचं वॉरंट जारी करण्यात आलंय। आता या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे प्रश्न समोर येतात। मुख्यत्वे कोकाटे हे आमदार नाही तर मंत्री देखील आहेत, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून त्यांची गच्छंती होणार का हा देखील प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधी ते आहेत, आमदार आहेत, त्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या आमदारकीचं काय होणार हा देखील एक प्रश्न निर्माण होतोय। या संदर्भात विधिमंडळातल्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिली की जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यांच्या हातात पोहोचत नाही तोपर्यंत कुठल्याही कारवाईसाठी त्यांना प्रमुख असा आधार मिळत नाही। जेव्हा कारवाईची प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यानंतर त्यांच्या आमदारकी संदर्भात आणि एकंदर लोकप्रतिनिधित्वाच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात अजित पवारांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की जर हायकोर्टाकडनं त्यांना स्थगिती मिळाली नाही तर मात्र त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं, अशा पद्धतीचं सुतवाच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आता हायकोर्ट या सगळ्या संदर्भात काय कारवाई करते आणि हायकोर्टाची कारवाई होईपर्यंत त्यांना अटक होते का हे देखील पाहावं लागेल। त्यांच्याकडनं आपण त्यांच्या वकिलांनी खरं तर आपण आपले वकील आपले अशील माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु आता सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या। त्यामुळे माणिकराव कोकाटे नेमके आहेत कुठे ते आज खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा आले नव्हते, ते नॉट रिचेबल होते। त्यामुळे या सगळ्या घडामोडी लक्षात घेता आता माणिकराव कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते हे आता स्पष्ट झाले। कोर्टाच्या तशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश आहेत। त्यामुळे कोकाटेंना अटक होते का आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या एकंदर सहभागाबद्दल नेमका काय घडामोडी घडतात आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार या घडामोडींच्या संदर्भात काय निर्णय घेत आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्याहून महत्त्वाची गोष्ट महापालिका आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना एकंदरीतच मंत्रिपदाचा राजीनामा तर द्यावा लागेल, मात्र 2 वर्षांची शिक्षा झाली तर आमदारकी सुद्धा रद्द होते आणि या दृष्टीने आता लक्ष लागणार आहे। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली तर पुढे नेमकं काय, अशा अनेक महत्त्वाचे खरे तर मुद्दे उपस्थित होतात। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती।